रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज आपण आप्पासाहेबरावांसोबत आहोत. त्यांच्या बागेमध्ये सय्यदपूर ना, लाडसोंगेजवळ सय्यदपूर गाव आहे. आपण आज डाळिंबाच्या चौकीवर थोडीशी चर्चा करूयात. डाळिंब बहार नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी कडी असते ती म्हणजे चौकी बनणं. तर आता प्रश्न हा येतो की चांगली चौकी कशी असते आणि चांगली चौकी कशी बनवावी. कारण जेव्हा चांगली चौकी बनते त्या चांगल्या चौकीमधूनच मादी कळी जास्त प्रमाणात निघण्याची शक्यता असते. आता मादी कळी निघेल का नर कळी निघेल किंवा जी थर्ड कळी आहे जी पारलिंगी किंवा जी छलावा आपण ज्याला म्हणतो ती निघेल, हे तर खैर निसर्ग ठरवतं, हे झाड ठरवतं. पण तरीही आपला एक शेतकरी म्हणून प्रयत्न हा असायला पाहिजे की आपली चौकी मजबूत पाहिजे. कारण चौकी जर मजबूत असेल तर मग मादी कळीचं प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये असतं. आता आपण याच्यावर बघूयात. याच्यावर चौकीचं प्रमाण चांगलं आहे. म्हणजे आपण एका स्टेमला जरी बघितलं तर आपण ह्या स्टेमला जर मोजलं, आपण 1 2 3 4 5 ते 6 चांगल्या चौक्या आहेत एका स्टेमवर. सर, एक प्रश्न आहे माझा. हां, चौकी म्हणजे काय? चौकी म्हणजे डाळिंब बागामध्ये ज्यावेळेस आपण पाणी फोडतो, ज्यावेळेस फूट निघते छोटीशी, त्याच्यामधून जे पानं निघतात, 4 पानं एकदम व्यवस्थित 4 दिशेनं, म्हणजे असे 2 आणि असे 2, हे जे परफेक्ट असतात याला चौकी म्हणतात. त्याच्यामध्ये 4 पानं असतात. आता गडबड कुठं होते, ज्यावेळेस आपण पाणी फोडतो. 1 मिनिट थोडं जवळून दाखवा. आता इथं चौकी बनण्याचा प्रयत्न होतो आहे, परंतु तुम्ही बघा, ह्या 2 बाजूला पानं छोटे आहेत आणि ह्या 2 बाजूला पानं मोठे आहेत. ही चौकी व्यवस्थित नाही. व्यवस्थित चौकी कशी? आता ह्या प्रकारे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 4ही पानांचं साईज जवळजवळ सारखी आहे. ज्यावेळेस 4ही पानं सारखे असतात आणि हे ज्यावेळेस मॅच्युअर होतात, त्याच्यामधून जी कळी निघेल त्या कळीमध्ये मादी कळीचं प्रमाण जास्त असतं. आता या स्टेजला जिथं आपलं आता चांगली चौकी बनलेली आहे, जवळजवळ 40-50% चांगली चौकी बनलेली आहे. आज पाणी फोडून जवळजवळ 20-22 दिवस झालेले आहेत आणि ह्या स्टेजमध्ये आपल्याला 40-50% चांगली चौकी आपल्याला मिळते आहे. आणि पुढच्या 10-20 दिवसामध्ये आपल्याला ह्या चांगल्या चौकीला मॅच्युअर करायचं आणि नवीन चांगली चौकी निघावी, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ठीक आहे. आता ह्या प्रयत्नामध्ये आपल्याला करायचं काय आहे? आता ऑलरेडी ह्या बागेमध्ये 3 पाणी झालेले आहेत. खत व्यवस्थापन व्यवस्थित आहे, पाण्याचं नियोजनसुद्धा व्यवस्थित आहे. आपण इथं अजून ड्रीपचं प्रमाण वाढवूया, ड्रीपची संख्या वाढवूयात, जेणेकरून लाईन वाढवायची, इनलाईन वाढवायची आपल्याला बाहेरच्या बाजूनी, जेणेकरून पाणी जे आहे ते व्यवस्थित सगळ्या मुळांना मिळेल. म्हणजे पाणी वाढवायचं नाही. लाईन कुठं वाढवायची? लाईन आपल्याला इथे घ्यायची, एक लाईन ह्या बाजूला आणि एक त्या लाईन, आणि मधले ड्रिपर 2 साईडनं इनलाईन. तर यांनी काय होईल, पाणी तेवढंच द्यायचं. हे नियोजन आपलं अगोदरच पाहिजे होतं, म्हणून आता वाढवायचं आपल्याला. आपण जसं आपण बाकीची बागाचे अगोदर न केल्यामुळं काय दुष्परिणाम झाले सर? त्यांनी चौकीचं प्रमाण तुम्ही बघा. आता ज्या नवीन बऱ्याचशा ठिकाणी फूट आपल्याला दिसायली, आता हे बघा, इथं चौकी व्यवस्थित न बनताच फूट निघाली. आता ह्या कळीला टिकवणं आणि याच्यामधून फळाची वाढ करणं खूप अवघड होऊन जातं. दुसरं, आता हे जेवढी काही कळी निघालेली आहे, ही याच्यामध्ये नर कळीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आता या झाडावर आपण बघितलं तर आपल्याला ज्या 2-5 कळ्या दिसतात त्या मेजॉरिटी नर कळ्या आहेत. नर कळी आणि मादी कळीमध्ये फरक हा असतो की मादी कळी डमरूसारखी दिसते, 2 बंडल, आणि नर कळी सिंपल आपला गोलाकार आपल्याला या प्रकारे नरकळी मिळते. ही नरकळी. आता सर, इथून पुढं जे नियोजन करणार आपण, याच्यावर अजून या बागेत चौकी चांगली निघू शकते का? हां, बिलकुल. आज आपण पाणी सोडून जवळजवळ 15 ते 20 दिवस झालेले आहेत. अजून चांगली मॅच्युअर चौकी बनवण्यासाठी आपल्याकडे 15 दिवसाचा अजून टाईम आहे.
आणि या 15 दिवसाच्या टायमामध्ये आपण सगळ्यात अगोदर एक काम करणार आहोत. आपण ड्रीपद्वारे काही औषधी, काही खतं याला देणार आहोत. बरं. विशेष करून आपण खतामध्ये 0-60-20 याच्यासोबत आता आपले झाडं 3.5-4 वर्षाचे आहेत, त्यामुळे आपण पिकअप जादू हे आपण रिकमेंड करतो. हां, झाड जर छोटं असेल, झाड जर पहिल्या बहाराचं असेल, तर आपण ॲग्रिटोन गोल्ड सारखे आयटम सुद्धा आपण सजेस्ट करतो 0-60-20 सोबत. तर आपल्याला 0-60-20 आणि ॲग्रिटोन ह्या झाडासाठी पिकअप जादू आणि छोट्या झाडांसाठी ॲग्रिटोन गोल्ड आपल्याला ते सोडायचं आहे, जेणेकरून येत्या काळामध्ये हे चौकी मॅच्युअर होऊन जाईल आणि चौकीचं प्रमाण वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. बरं. ठीक आहे. 0-60-20 एकरी किती द्यायचं आपल्याला? 0-60-20 तुम्हाला 5 किलो लागेल. तुमची झाडं किती आहे? 400 झाडं. म्हणजे 1 एकर एकरी 5 किलो. ते पिकअप किती? 5 लिटर. 5 लिटर आणि जादू 100 ग्राम 100 ml तुमचं जादू. हे प्रमाण आहे याचं. बरं. आता दुसरं, ही चौकी निघताना बरेचसे शेतकरी काय करतात की आगाऱ्या जास्त आहेत आणि आगाऱ्यामध्ये ताकद निघून जाईल हा विचार करून आगाऱ्या उपसणं सुरू करतात. पण माझी शेतकऱ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत चौकी व्यवस्थित मॅच्युअर होत नाही तोपर्यंत आगाऱ्यांना जास्त छेडायचं नाही. ज्या खूपच कवळ्या आगाऱ्या आहेत त्या काढू शकता, पण ज्या मजबूत आगाऱ्या झालेल्या आहेत त्या आगाऱ्यांमधून सुद्धा चौकी निघण्याची शक्यता येत्या 10 ते 15 दिवसामध्ये असते. आणि विशेष म्हणजे तुमची चौकी बनल्यानंतर जर 25 ते 30 दिवसापर्यंत त्याच्यातून कोणत्याही प्रकारची फूट निघाली नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारची कळी निघाली नाही, ती मधी असो किंवा नरी असो, ती जर नाही निघाली तर चौकी चांगली मॅच्युअर होऊन जाते. आणि त्यानंतर जी कळी निघते ती कळी मजबूत कळी असते. मादी कळीचं प्रमाणसुद्धा त्याच्यामध्ये जास्त असतं आणि थोडीशी लंबाकार कळी निघते. ज्यावेळेस कळी लंबाकार निघते त्यावेळेस भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला फळाचं वजन आणि साईज वाढवायची आहे तर ती साईजसुद्धा जास्ती वाढवते. म्हणजे स्ट्रॉंग कळी निघायला स्ट्रॉंग कळी निघायला पाहिजे. लंबाकार कळी थोडीशी स्ट्रॉंग कळी निघताना जाड आकाराची स्ट्रॉंग कळी पाहिजे, मादी कळी. तर आता याच्यामध्ये खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन झालेलं आहे. आपण थोडासा बदलाव याच्यामध्ये करू ज्याने आपलं चौकीचं प्रमाण. बरं सर, आता अजून एक प्रश्न असा होता की आता भरपूरसे म्हणजे 40-45% डाळिंबागेमध्ये सध्या बहार अवस्था चालू झालेली, आंबे बहार अवस्था. तर सध्या ढगाळ वातावरण आहे 2-4 दिवसामध्ये. इथं मावा, फुलकिडी, रस शोषक किडींचा प्रादुर्भाव सगळीकडे वाढलेला आहे. बिलकुल. तर मग ते कंट्रोल करण्यासाठी काही नियोजन? आता मावा असो किंवा फुलकिडी असो, हे ढगाळ वातावरणामुळं या गोष्टी येतात आणि त्यांनी एकतर नवीन निघणारी चौकीसुद्धा खराब होते. बरं. सोबत जी गुंडी सेट व्हायला लागली काही भागांमध्ये जिथं अर्ली फूट असेल तर ती गुंडीसुद्धा खराब होणं सुरू होऊन जाते. हो. अशा वेळेस या मावा आणि फुलकिडीच्या नियंत्रणासाठी योग्य फवारण्या घेणं आवश्यक असतं. जास्त फवारण्यापेक्षा योग्य फवारण्यावर जास्त ध्यान देणं जरुरी असतं. जर तुमच्या बागेमध्ये थोडंफार जर तुम्हाला मावा दिसत असेल तर टाटा मिडा 10,000 ppm नीम ऑइल या गोष्टी तुम्ही आणि एक प्रॉपर मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते जर घेतलं तर चांगलं नियोजन याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत 4-5 दिवसाच्या गॅप नंतर तुम्ही जसं नीम ऑइलमध्येच 909 किंवा 505 असे जर आयटम तुम्ही सोबत ठेवले तर त्याची इफेक्टिव्हनेस अजून वाढतोय. बरं, चला ठीक आहे. अजून काय बोलायचं तुम्हाला? मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीमध्ये काय तुम्हाला बदलाव दिसतोय? चौकीचे पानं चांगले आहे ना? चांगले आहेत. मागच्या वर्षी काय गडबड झाली होती? चौकी थोडे असे लहान पानं निघले. बरं. आणि दुसरा विषय, आता सुरुवातीला जे सोनेरी पान असतं डाळिंबागेमध्ये, तर त्या सोनेरी पानातून आता जसं ग्रीनरीकडे पान चाललं म्हणजे हिरवं व्हायला लागलं, हे फास्ट झालं का यावर्षी? फास्ट झालं है ना. पिवळसर पाना तुमच्या बागेतलं कमी झालं. म्हणजे याचा अर्थ काय, तुमच्या बागेमध्ये असणारी ताकद काडीमध्ये त्याच्यामुळं काय झालं, तुमचं जे पान आहे ते लवकर मॅच्युअर्ड झालं, लवकर रेडी झालं. आणि आता इथून पुढे येणारा काळ जो आहे, आता सरांनी जशी ट्रीटमेंट सांगितली, आता या ट्रीटमेंटमधून काय होईल, येणाऱ्या काळात तुमच्या बागेमध्ये मादींची संख्या जास्त राहील. कारण चौकी जेवढी मॅच्युअर्ड राहील तेवढी मादी कळी जास्त निघते, सरांनी आता आपल्याला व्हिडिओमधून सांगितलं. आणि मित्रांनो, कळी निघायच्या अगोदरच चौकीवरच काम करणं शेतकऱ्याच्या फायद्याचं असतं.
कारण कळी निघाल्यानंतर जसं नरकळी निघाली, बरेचसे शेतकरी म्हणतात ठीक आहे पहिल्या फ्लॅशमध्ये नरकळी निघाली, आता आपण नरकळी गाळू, त्याच्यासाठी ट्रीटमेंट, नंतर मग परत आता वेट करायचं, नंतर मादी कळी काढण्यासाठी प्रयत्न करायचे. तर शेतकरी मित्रांनो, जे आता बाग फोडता आहात किंवा ज्यांनी रिसेंट टायमामध्ये फोडलेले आहे 2-5 दिवसामध्ये, हे या व्हिडिओच्या हिशोबाने तुम्ही थोडंसं नियोजन करून जर तुमची चौकी मजबूत करण्यावर जर विशेष करून ध्यान दिलं तर तुम्हाला नरकळी गाळून परत मादी कळी काढण्याचा तो प्रसंग येणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी नियोजन फार पाणी नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपण जसं पाणी नियोजनामध्ये सांगतो की 3 ड्रीपच्या लाईन आपण सांगतो, मधली ड्रिपर आणि 2 इनलाईन आपण सांगतो. पाण्याची मात्रा तेवढीच, फक्त आपल्याला त्या पाण्याला विभाजित करून द्यायचं आहे. ठीक आहे सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.